नमस्कार, मी अविनाश पवार, फर्टिलायझर कंपनी प्रतिनिधी. आपण आलेलो आज बाबरा या गावामध्ये आणि युवा शेतकरी आहेत, परगती शेतकरी अजय भाऊ पवार यांनी आपलं फर्टिलायझर कंपनीचे कॉपी एलपीके यांच्या आले पिकासाठी वापरलेलं होतं. तर त्यांनी बेसल डोसमध्ये आणि सेकंड डोस या दोन्ही डोसमध्ये कॉपी एलपी वापरलेलं आहे. मग त्यांना कसा रिझल्ट आला आपण त्याच्यावर जाणून घेऊ. तुम्ही नाव सांगा. माझं नाव अजय पवार, गाव बाबरा, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी फर्टिबेस कंपनीचे बेसल डोसमध्ये अद्रक लागवडीच्या वेळेस आणि नंतर 1-1.5 महिन्यानंतर एक NPK आणि DAPचा डोस वापरलेला आहे. त्यामुळे मला अद्रकीची एकदम ग्रेनरी म्हणजे क्वालिटी टिकून आहे. त्याच्यानंतर फुटवे वगैरे एकदम जबरदस्त काढलेले आहेत. म्हणजे फुटवा एकदम स्ट्रॉंग आहे आणि हाईट पण वगैरे सगळं सगळं एकदम व्यवस्थित. म्हणजे तुम्ही या पहिला डोस आणि सेकंड डोस तुम्ही रिपीट केलं. म्हणजे तुमचे तोपर्यंत आतापर्यंत तुमची ग्रीनरी पूर्ण एकदम क्लिअर आहे. ग्रेनरी प्लस फुटवे. फुटवा पण तुमचे एकदम स्ट्रॉंग आहे. आता फुटवे जर बघितले आपण तर एका कमीत कमी 7 ते 8 फुटवे एका याला बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही मक्काला पण तुमच्या बाजूने मक्काला पण वापरलेलं आहे. म्हणजे मक्काच्या पण तुम्ही प्लॉट बघू शकता, एकदम जबरदस्त प्लॉट आहे. तुम्ही या पहिल्या किती बॅग वापरल्या त्या? या 2 NPK आणि 1 DAP. 2 NPK आणि परत रिपीट पण हा डोस आणि डोस झाले. हो, तुम्ही हे वापरून एकदम समाधानी आहे. एकदम इतर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगा आपल्या प्रोडक्ट विषयी? याच्यापासून मी असं सांगू शकतो की सड सुद्धा आपण जे कणकू सडसाठी बी याच्यापासून आपण बचाव करू शकतो खतापासून. म्हणजे सडचं पण हा कंट्रोल होतो. कंट्रोल म्हणजे 1-2 वेळ झाले बी होते पण ती कंट्रोल राहिली, पांगत नाही बसड याच्यामुळे. बरोबर. म्हणजे तुमचं प्लॉट आणि सड पण कंट्रोल राहिली आणि प्लॉट पण एकदम व्यवस्थित आहे तुमचे. आता आपण बघू शकतो यांचा पूर्ण प्लॉट आहे एकदम डेव्हलप झालेला आहे. म्हणजे ग्रीनरी, फुटवा आणि वाढ एकदम स्ट्रॉंग आहे.